नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या कथेचं नाव आहे ती आणि तो. ती शांतपणे म्हणाली, आज सत्य सांगायचं ठरवलं आहे, कारण कदाचित उद्या उशीर होईल. तो हसला. त्याला कल्पनाच नव्हती, पुढच्या काही मिनिटात त्याचं आयुष्य उलथून जाणार आहे. ती लग्नात आली होती. साधी, शांत, कुणाच्याही नजरेत भरणारी. तो मात्र सगळ्यांचा लाडका. हसरा, आत्मविश्वासू. दोघांची ओळखही नव्हती, पण नियतीला होती. लग्नाच्या गडबडीत एक चूक झाली, इतकी लहान की कुणाला कळलीच नाही. पण ती चूक कायद्याने त्यांना नवरा-बायको बनवत होती. तो तिला फक्त ओळखीची असं समजत होता, पण ती मात्र प्रत्येक वेळी त्याला पाहताना थांबायची, कारण तिच्या बॅगेत एक कागद होता, जो तिने कधी उघडायची हिंमतच केली नाही. एका रात्री त्याने विचारलं, तू नेहमी अशी गप्प का असतेस? ती म्हणाली, कारण काही गोष्टी सांगितल्या तर आयुष्य बदलतं. अशा वेळी तो हसून विषय बदलतो. पण तिच्या डोळ्यात भीती नव्हती, निर्णय होता. दुसऱ्या दिवशी सगळे एकत्र होते. ती उभी होती. तिचा हात थरथरत होता, पण आवाज ठाम होता. माझ्याकडे एक कागद आहे, ती म्हणाली, ज्यामुळे मला तुमच्याशी काहीतरी सांगायचं आहे. तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तो पहिल्यांदाच गंभीर झाला. कागद हातात घेतला आणि वाचताच त्याचा श्वास थांबला. लग्न नोंदणी प्रमाणपत्र, नाव त्याचं, बायकोच्या जागी तिचं. हे सर्व पाहून सभागृहात शांतता पसरली. कोणी काहीच बोललं नाही. तो तिला पाहत राहिला आणि हळूच विचारलं, हे खरं आहे? तेव्हा ती म्हणाली, मी कधीच तुझ्या आयुष्यात हक्क मागायला आले नाही, पण सत्य लपवून जगायला आता धाडस देखील होत नाही. तो कागद हळूच खाली ठेवतो, सगळ्यांकडे पाहतो आणि शेवटी तिच्याकडे. तू आज सांगितलंस, पण मला हे जाणून घ्यायचं आहे. तो म्हणतो की हे सर्व कसं काय झालं, आणि हे सर्व झाल्यानंतर तू एवढे दिवस गप्प का राहिलीस? यावर ती शांतपणे उत्तर देते, कारण प्रेमात सत्य सांगणं सोपं नसतं, पण न सांगणं जास्त कठीण असतं. तो काही क्षण विचार करतो आणि म्हणतो, आजपासून नाही, पण कधीतरी मी तुला ओळखून घ्यायला तयार आहे. काही नाती अचानक सुरू होत नाहीत, तर ती सत्याच्या धाडसावर उभी राहतात. तो निघून गेल्यानंतर ती तिथेच बसून राहिली. डोळ्यात पाणी नव्हतं, पण छातीत काहीतरी दाबून ठेवलेलं होतं. परत कधीतरी. त्याचे शब्द अजूनही हवेत तरंगत होते. परत कधी, आणि ते कधी येईपर्यंत तिला रोज कोण व्हायचं होतं? घरी गेल्यावर नवऱ्याने नेहमीसारखं विचारलं, आज उशीर का? ती थोडी थांबली आणि मग नेहमीसारखंच उत्तर दिलं, काम होतं. खोटं बोलणं आता तिच्यासाठी अवघड नव्हतं, कारण खरं सांगायची जागाच उरली नव्हती. रात्री झोप येईना. डोळे मिटले की तो आठवायचा. रागात नाही, दुखावलेल्या शांत नजरेत. मी तुला समजून घ्यायला तयार आहे, पण आत्ता नाही. त्या एका वाक्याने त्याने तिला दोषी ठरवलं होतं, पण तिला थांबवून ठेवलं होतं. दिवस जात होते. ती बाहेरून नीट वागत होती, घर निभावत होती, जबाबदाऱ्या देखील पार पाडत होती, पण आतून ती कुठेच नव्हती. कधीतरी फोन वाजायचा. ती दचकायची. तोच असेल का, असं तिच्या मनात यायचं, पण स्क्रीनवर त्याचं नाव कधीच नसायचं. आणि ते न दिसणं हळूहळू सहन करायला आणखी अवघड होत गेलं. एक दिवस अचानक एक मेसेज आला, मी अजूनही तुझ्याबद्दल विचार करतो, पण तुला त्रास नको म्हणून गप्प आहे. ती स्क्रीनकडे पाहत राहिली. हा मेसेज तिला सुख देणारा नव्हता, तो तिला आठवण करून देणारा होता की काही नाती वेळीच न सांगितल्यामुळे आयुष्यभर ओझं बनतात. तिने रिप्लाय केला नाही, कारण आता प्रश्न प्रेमाचा नव्हता, तर स्वतःला कुठे उभे ठेवायचं याचा होता.
मेसेजला तिने उत्तर दिलं नाही, पण त्यानंतरचे दिवस तिच्या आत प्रश्न बनून राहिले. ती घरात हसत होती, स्वयंपाक करत होती, सासरची जबाबदारी निभावत देखील होती. पण प्रत्येक हालचालीत ती स्वतःपासून थोडी थोडी दूर जात होती. नवऱ्याच्या डोळ्यात तिला राग दिसत नव्हता, संशयही नव्हता. तो फक्त उपस्थित होता. आणि कधीकधी तेच सगळ्यात जास्त बोचतं. एक संध्याकाळी तो अचानक म्हणाला, "तू खुश आहेस ना?" हा प्रश्न खरं तर साधा होता, पण तिच्या मनात काहीतरी तुटलं. ती क्षणभर थांबली. हो म्हणायचं होतं. हो म्हणायचं होतं, पण आवाज काही साथ देईना. "ठीक आहे," एवढंच म्हणाली. कारण तिच्या मनातल्या वेदनाही तिला शांत बसू देत नव्हत्या आणि तिचं जे अस्वस्थ आहे ते तिच्या नवऱ्याला दिसून येत होतं. तर त्या रात्री तिने स्वतःशी पहिल्यांदा प्रामाणिकपणे विचार केला, "मी कुणाला फसवते? त्याला, नवऱ्याला की स्वतःलाच?" दुसऱ्या दिवशी तिला त्याचा पुन्हा मेसेज आला, "मी तुला विसरू शकत नाही, पण मी तुझं आयुष्य बिघडवू सुद्धा शकत नाही." ती बराच वेळ स्क्रीनकडे पाहत राहिली. आणि मग पहिल्यांदाच तिने मेसेज केला नाही. ती उत्तर देणारच तेवढ्यात घरात कुणीतरी म्हणालं की ताई आज फोटो काढायचा आहे आणि तेही सगळ्यांनी मिळून एकत्र आपल्याला फोटो काढायचा आहे. आणि ती आरशासमोर उभी राहिली. मांग, कुंकू, ओळख सगळं अगदी व्यवस्थित. पण आरशात दिसणारी ती तिला स्वतःच वाटत नव्हती. त्या रात्री तिने एक निर्णय घेतला. ती कोणासाठीही नव्हती, ना त्याच्यासाठी ना नवऱ्यासाठी. तो निर्णय होता आणि आता पळायचं नाही. तो निर्णय होता आता पळायचं नाही. काय होईल हे माहीत नव्हतं. कारण आता भविष्यात आता काय घडणार आहे हे तिला माहीत नव्हतं. तिच्या मनाची अस्वस्थता वाढत चाललेली होती आणि अशा वेळी तिने निर्णय घेतला की पळायचं नाहीये. पण असं जगणं आता शक्य नव्हतं आणि कदाचित खरी लढाई इथूनच सुरू होणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळ वेगळीच होती. घर तेच होतं, माणसं देखील तीच होती, पण तिच्या आत काहीतरी बदललेलं होतं. ती आरशासमोर उभी राहिली. आज कुंकू लावतानाही हात थरथरत नव्हता, भीती नव्हती, फक्त एक विचित्र शांतता होती. नाश्त्याच्या टेबलावर नवरा समोर बसला होता, नेहमीसारखा. "आज लवकर निघणार आहेस का?" त्याने विचारलं. ती पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात थेट पाहिलं. "हो, पण आज उशीर होईल," ती म्हणाली. ते वाक्य खोटं नव्हतं, कारण आज तिला फक्त वेळ नव्हे तर धैर्यही लागणार होतं. कारण ती दुपारी त्याला भेटायला गेली नाही, ऑफिसलाही नाही. ती गेली होती त्या ठिकाणी जिथे तिने शेवटचं स्वतःला ओळखलं होतं. तो आधीच तिथे होता. तिला पाहताच तो उभा राहिला. काहीही बोलला नाही. काही क्षण दोघेही गप्प. मग ती म्हणाली, "माझं लग्न झालंय हे मी तुला लपवलं आणि तेच माझं सगळ्यात मोठं चुकलं." तो शांत ऐकत होता. "पण आज मी इथे आले कारण मला तुला परत मिळवायचं नाही. मला फक्त खरं सांगायचं आहे." तो हळूच म्हणाला, "मला ते माहीत होतं, पण तुझ्या तोंडून ऐकायचं होतं." त्या एका वाक्याने तिला समजलं. ती एकटीच या लढाईत नव्हती, पण तरीही तिला एकटीलाच पुढे जायचं होतं. "मी तुला थांबवणार नाही," तो म्हणाला, "आणि मी तुला ओढूनही नेणार नाही. कारण काही प्रेम मिळवण्यासाठी नसतं, तर ते फक्त समजून घेण्यासाठी असतं." तिच्या डोळ्यात पाणी आलं. पहिल्यांदा दुःखाने नाही, तर हलकेपणाने. ती निघताना तो मागे वळून पाहिला नाही आणि तिलाही मागे पाहायची गरज वाटली नाही. कारण काही भेटी पुन्हा मिळवण्यासाठी नसतात, तर त्या आपल्याला स्वतःकडे परत आणण्यासाठी असतात. कथा जर आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया सुंदर अशा कथेबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.